दाताडे सावळे अक्षय आणि प्रशांत यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं थेट प्रेक्षण पीटीसी लाईव्ह. नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आज 12 संघाचे एक वेगळ्या ड्रेस कोड मध्ये अगदी टी शर्ट परिधान केल्यानंतर एक इंटरनॅशनल लुक आपल्या खेळाडूचा पाहायला मिळतोय. त्या टी शर्ट या ठिकाणी आपण पाहतोय ॲट्रिक स्पोर्ट कडून या ठिकाणी पाहतोय नक्कीच. आणि ॲडव्होकेट भूषण पाटील यांचे ते खास मित्र आहेत. तसेच स्वप्नील कदम यांच्याकडून हे टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगला कपडा आणि चांगली टी शर्ट या ठिकाणी आपण पाहतो. ॲट्रिक स्पोर्टची या पूर्णपणे स्पर्धेला वापरली गेली आहे. नक्कीच संतोष गरज सर कारण एखादी टुर्नामेंट जर आपण आयोजन करायची तर महिन्याभर तयारी. चला फलंदाज पाठवा प्लीज. बॅट्समन फलंदाज. तरी खरोखर आपण पाहतो तर काका सर आपण पाहिलं तर भावांची साथ किती महत्वपूर्ण असते ती वेळोवेळी मी सांगतोय. तर बॅट्समन पाठवायचे आहेत आणि सतत आपण पाहतोय सतत आपण पाहतो ज्या वेळेला प्रवीण शेठ पाटील यांचं आयोजन असतं त्या वेळेला खांद्याला खांद्या लावून त्यांचे ज्या प्रकारचे भाऊ या ठिकाणी आपण पाहतोय ॲडव्होकेट भूषण पाटील असतील राजन पाटील असतील सतत त्याचं सहकार्य राहिलंय. तर या दरम्यान आपण पाहतोय पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक या वेळेला अनिलजी भगत साहेब. रणजित घरत जरा तुम्ही मागे झाले तर लय बरं होईल. 10 वेळेला तुम्हाला सांगितला. सफेद पडद्याच्या बाहेर तुम्ही थांबायचं. क्षेत्ररक्षण करताना कोणताही अडथळा येऊ नये. आणि आता शेवटचा सामना आहे इथे कोणत्या ठिकाणी कारवाई उपस्थित आहेत अनिलजी भगत साहेब त्याचबरोबर नितीन पाटील साहेब. त्याचबरोबर सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी राजकीय क्षेत्रामधली सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करूया. नितीन पाटील साहेब आणि नितीनजी भगत साहेब. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून संदीप दादा वासकर सरांचं खूप चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. 182 देशामध्ये क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने नगरसेवक सन्माननीय अजय बेहरा साहेब यांचे या ठिकाणी बहिरा यांचे स्वागत आपण करूया. तसेच त्यांच्याच बरोबरीने राजकीय क्षेत्रामधील एक अंबालाल भाई पटेल यांचे मनपूर्वक स्वागत करूया. डावाची सुरुवात होते. अंतिम सामना दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. अतिथी कक्षामध्ये सर्व राजकीय नेतृत्व शैक्षणिक सामाजिक आणि समाजसेवेच्या माध्यमातून असणारे अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित यांचा सगळ्यांचा हार्दिक आभार व्यक्त करूया. आणि वळूया या अंतिम सामन्याकडे. संदीप जाधव आणि रोहित कोळी ही जोडी आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज बंटी जोशी. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र चेंडूला निश्चितच दिशा देण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये 1 धावेच्या माध्यमातून धावांचं खाते इथे उघडलं गेलं. अंतिम सामना कोण ठरणार या स्पर्धेचा विजेता याचं उत्तर देणारा हा सामना. कारण तर या दरम्यान या व्यासपीठावरती आपण पाहतोय सतीश पाटील मुरबी आणि सागर गायकर एकडपाळा यांचंही आपण मनपूर्वक आपण स्वागत करूया कारगर प्रीमियर लीग मध्ये. गोलंदाज बंटी जोशी कारगर यांकडून जवळपास 15 ते 16 पाऊलांच्या रनअपनी गोलंदाजी करतोय. आणि समोर मात्र फलंदाज आहे रोहित कोळी. या ठिकाणी हलकासा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. उजव्या इष्टीच्या दिशेने आलेला चेंडू अर्थातच फटकेमध्ये ताकद नव्हती. चेंडू आपण पाहिला त्या ठिकाणी मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने गेलाय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट गली शॉर्ट पॉइंट शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ ही ऑफसाईडचे क्षेत्ररक्षण. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी मिड ऑन आणि एक मात्र अर्थात लॉंग ऑन. यावरेजतून पुढचा चेंडू अपरकटच्या माध्यमातून खेळलाय. चेंडू जातोय तो अर्थात या ठिकाणी कव्हर पॉइंटच्या दिशेने. चेंडू थांबत नाही. बघता बघता चेंडू सीमापार येतोय. संजुरी चौकार 4 धावा. अशा प्रकारे जेव्हा चौकार येतो अप्परकटच्या मधून ते आपल्याला वीरेंद्र सेवाग भारतीय संघाचे खेळाडू यांची आठवण होते. अप्परकट हा त्यांचा अतिशय आवडता फटका. अगदी गली आणि पॉइंटच्या क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडूला ते खेळायचे आणि खोऱ्याने धावा देखील त्यांनी मिळवल्यात. तो हा फटका 4 धावांचा रोहित कोळीच्या माध्यमातून. पुढचा चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं मात्र डावेष्टीच्या बाहेर चेंडू स्वैरचा इशारा येतोय. 1 धावेचे योगदान. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये खारघर डॉमिनेटर हा संघ मात्र प्रथम फलंदाजी करत असताना अर्थात संदीप सोड 16-16 RCC पेठ या संघाचं क्षेत्ररक्षण. धावपका धावाले त्या 6 आणि पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये. पुणे वळी आपण मैदानाकडे.
पुढचा चेंडू बंटी जोशीचा चेंडू हवेत, लॉंग ऑफला क्षेत्राचे चेंडू येतोय, कोणती चूक करत नाही आणि हा पहिला फलंदाज 6 या धावसंख्येवर गमावतोय खारघर डॉमिनेटर संघ आणि पहिला फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर. चांगली गोलंदाजी बंटी जोशीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूला लॉफ्टेड शॉट ज्याला म्हटलं तर चेंडूला भिरकावला होता पण ताकद थोडीशी कमी पडली आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये थोडासा पुढे येतोय, झेल घेतोय आणि पहिला फलंदाज 6 या धावसंख्येवर इथे मात्र गमावत होते. सलामीला फलंदाज होता फलंदाज रोहित कोळी याची खेळी समाप्त होते ज्याने 3 चेंडूंचा सामना केला. एक चौकाराच्या माध्यमातून तो मैदानातून परततोय आणि तिसऱ्या क्रमांकावर येतोय नवीन फलंदाज अर्थातच अक्षय गडकर. 1971 मध्ये जर आपण गेलात तर तिसऱ्या क्रमांकावर अजितजी वाडेकर यांचं खूप चांगलं योगदान होतं. त्यानंतर दिलीपजी वेंगसरकर ज्यांना कर्नल यानं संबोधायचं. त्यानंतर दी वॉल ऑफ द इंडिया अर्थात राहुल द्रविड कर्नाटकचे खेळाडू यांचं निश्चित चांगलं योगदान होतं. त्यानंतर सौरभ गांगुली, विराट कोहली यांच्यासारखे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. चेतेश्वर पुजारा एक यशस्वी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज कसोटी विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. या ठिकाणी तिसरा फलंदाज येतोय अक्षय गडकर, यशस्वी गोलंदाज. एंड बदलतोय, डावकर फलंदाज आहे पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने काटकेला चेंडूला, चेंडू थांबणार नाहीये अर्थात लेट कटचा वापर केला आणि चेंडू बघता बघता चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. डीप थर्डमॅन 4 धावांचं योगदान. लेट कट मगाशी याचा उल्लेख केला होता की गोंडाप्पा विश्वनाथ यांचा खूप चांगले मोठा फटका, या फटक्याच्या मध्ये त्यांनी भारतीय संघासाठी दिलेले योगदान आज आपण लेटकटच्या मधून अगदी शेवटच्या क्षणी बॅटला स्पर्श करायचा आणि चेंडूला अर्थात शॉर्ट थर्डमॅनच्या मधून चेंडूला सीमापार पाठवायचं, याला म्हणतात खऱ्या अर्थाने लेटकट आणि हा लेटकटचा वापर केला तो फलंदाज अक्षय गडकरने. 4 धावांचं योगदान. यावेळी मात्र चांगला चेंडू होता, आतमध्ये येणारा बॅकफुटचा चेंडू खेळायचा प्रयत्न केला. डबल अंकात धावसंख्या धावपलकर आली. पहिल्या षटकाची सांगतात 10 आणि पहिलं षटक थोडंसं मागडं इथे ठरलं, मात्र एक यशस्वी षटक होतं ते बंटी जोशीचं जे संदीप स्पोर्ट्स 16-16 आरसीसी पेठ या संघासाठी. एक षटक 0 10 धावा आणि एक फलंदाज बाद झाला तो रोहित कोळी ज्यांनी 4 धावांचं योगदान दिलं. एक दमदार आयोजन आणि त्याच माध्यमातून अर्थात खारघर परिसरातील ही भव्य क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेच्या आयोजनामागे दुसरं वर्ष आहे, सलग दुसरं वर्ष आपण पाहतात की आपल्या खारघर परिसरातून चांगले खेळाडू बनावे हे अर्थातच पनवेल तालुका त्यानंतर रायगड जिल्हा महाराष्ट्र अगदी देशाभरामध्ये आणि त्यानंतर अख्ख्या देशामध्ये जे केले योगदान मिळावं या उद्देशाने खऱ्या अर्थाने प्रत्येक आयोजक हे योजना आयोजन करत असतं. रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून 3 वर्ष तुम्ही पाहिलं की खरोखर चांगलं आयोजनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्याच धर्तीचं हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं आणि हे खरं यश आहे प्रवीण दादांचं. जाऊया मैदानाकडे. नवीन षटक घेऊन पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे पाहणार आहोत आणि गोलंदाज आहे सर्वेश ठाकूर. मुरबीयनकडून गोलसाठी सज्ज असेल. यावेळी मात्र 3 क्षेत्ररक्षक 30 शॉट सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे तो अर्थातच वायडिश लॉंग ऑन आणि एक अर्थात लॉंग ऑफ. पहिला चेंडू हलकासा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय तो पॉईंट क्षेत्रामध्ये, गलीचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तो म्हणतो 1 धाव, धावपलकार नोंदवतोय. 1 धाव संघाला मिळते. 1 धाव मिळते ते फलंदाज यावेळी संदीप जाधवला जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर आणि धावपलकार धावा येतात त्या 1 गडी बाद 11. संदीप सोड्स 16-16 आरसीसी पेठ आणि खारघर डॉमिनेटर या 2 संघात चालू असलेला हा अंतिम लढत मेगा फायनल. 12 संघांचा सहभाग असलेली क्रिकेट स्पर्धा. आज 2 संघ एकमेकांसमोर आलेत. लीगच्या माध्यमातून ते स्वतः खेळले आणि पहा आपण अर्थात फलंदाजी गोलंदाजी क्षेत्राच्या चांगल्या कार्यातून अर्थात या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये दाखल झालेत. जाऊया मैदानाकडे. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने इथे मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, ताकद इथे कमी ठरली. चेंडू गेला तो अर्थातच यावी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू होता. इथे मात्र फलंदाज बाद झाला आणि दुसरा धक्का बसला तो खारघर डॉमिनेटर या संघाला. दुसरा फलंदाज अक्षय घोडेकर या ठिकाणी 4 धावांचे योगदान देऊन परतल्यात. अक्षय गडकर 4 धावांचे योगदान इथे परतल्यात. एका बाजूला संदीप जाधव बचेंगे तो और भी लढेंगे सरसलामत तो पगडी पंचायत दाखवतोय आणि खरं तर या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये खरं तर 5 षटकामध्ये साधारणतः 50 ते 55 धावा धावपलकार येणं आवश्यक होतात. पण पहिल्या 2 षटकांचा आपण जर विचार केला तर चांगली गोलंदाजी संदीप स्पोर्ट्स 16-16 आरसीसी पेठ यांच्या माध्यमातून गोलंदाज बंटी जोशी ज्याने पहिल्या षटकात 10 धावा दिल्या, एक फलंदाज बाद केला. त्यानंतर गोलंदाज सर्वेश ठाकूरने
आतापर्यंत आपण विचार केला तर 1-2 चेंडूमध्ये फक्त 1 धावेचं योगदान दिलं आणि फलंदाजाला परतवलं माघारी. अमित ब्रह्मे नवीन फलंदाज मैदानामध्ये. उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज आहे मुर्वे एन कडून सर्वेश ठाकूर. 8 ते 10 पॉईंटचा रनअप आहे. या विमानात त्रिफळा उद्ध्वस्त, उजवी यष्टी ते वाकवली गेली. काय वेग होता, फलंदाजाला काही कळलं नाही आणि या ठिकाणी मात्र तिसरा फलंदाज मैदानातून इथे गमावला जातोय. सुंदर गोलंदाजी, यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी. आतमध्ये चेंडू, इथे फलंदाजाला वाटलं की हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर निघून जाईल, पण तो आतमध्ये आला आणि अर्थात यष्टी वाकवली गेली आणि फलंदाज मैदानातून बाहेर. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर तेजस जोशी. अमित 0 धावसंख्येवर आता डकआउट. बदकाच्या अंडर बसून मध्यातून परतला. 3 गडी बाद धावलकर धावा आल्या त्या फक्त 11. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ मैदानामध्ये आणि सर्वेश ठाकूरला मिळालं हे एक आणखीन एक योगदान. दिशाणी टप्पा अतिशय महत्वाचा, कारण प्रत्येक गोलंदाजाचा विचार केला तर दिशा टप्पा महत्वाची. वेगापेक्षा तुम्ही किती ऍक्युरेट गोलंदाजी करता त्याच्यावर खरं अर्थ तुमचं यश असतं आणि तेच काम अर्थात सर्वेश ठाकूर यांनी केलं ते आरसीसी पेठ या संघासाठी. दुसरे षटक मार्गस्थ आहे. एक चांगली खेळपट्टी, तितकं सुंदर असं हे गोल मैदान आपल्याला पाहायला मिळत. चारी बाजूने सीमारेषा अधोरेखित केली गेले आणि खऱ्या अर्थानं प्रवीण दादांचं कौतुक करावं लागेल, कारण त्याने या खारघरच्या खेळाडूंसाठी एक निश्चित एक मैदान सिडकोकडून मिळवलं. त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. दरम्यान या ठिकाणी डाव्याष्टीच्या बाहेर चेंडू स्वैरचा इशारा येतोय. 1 धावेचं आणखीन योगदान. स्वैर चेंडू आणि मायकल होल्डिंग यांचं खूप मोठं जवळचं संबंध नेहमी पाहायला मिळालं. ज्या मायकल होल्डिंगने तब्बल क्रिकेट विश्वामध्ये 13 वर्ष योगदान दिलं आणि त्यांनी तब्बल 9,912 षटकं गोलंदाजी केली, 5,472 चेंडू फेकले. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी त्यांनी स्वैर चेंडू फेकला होता. इथे मात्र चेंडू पूल करायचा होता, ताकदीमध्ये कमी ठरला. क्षेत्ररक्षक होता तो अर्थात या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये उंच झेल गेला होता. झेल अचार पकडतोय, एक जाळं विणलं गेलं होतं आणि त्यामध्ये फलंदाज मात्र ज्या जाळ्यात अडकला फलंदाज होता यावेळी तेजस जोशी. याची खेळी देखील समाप्त होते, ज्याने 0 धावसंख्येवर मैदानात पडला. 4 गडी बाद धाबलकर धावा फक्त आल्या त्या 12 अंक म्हटल्यानंतर अर्थातच या जगामध्ये आपण येतो तो जन आपला तो बारस 12व्या दिवशी आपण हे जग सोडतो. तो दिवस देखील अर्थातच तो विधी 12व्या दिवशी हे देखील 12चा अंक मानला. युवराज सिंग यांचा वाढदिवस 12 डिसेंबर हे देखील योगदान नेहमी पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मैदानामध्ये पराग मोरे या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. बुडती नौका पैलदेण्याची एका नाखव्याची गरज आहे. ती अर्थातच ज्यावेळी खारघर डॉमिनेटर या संघाला एका पटावट एक फलंदाज बाद झाले, कारण पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर सर्वेश ठाकूरनी एक जबरदस्त गोलंदाजी केली. आतापर्यंत 3 विकेट त्यांनी मिळवल्या आणि धावा फक्त खर्च केल्या त्या 2. हे योगदान आहे. पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज. बचाव रुपाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॅकफुटच गेलाय, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. शॉर्ट मिड विकेटला शेतीशी चेंडू येतोय. 1 धावेचं योगदान इथे मिळालं, 1 धाव संघाला मिळाली आणि अशा प्रकारे हे षटक आपण पाहतात एक अतिशय दर्जेदार षटक ज्याला म्हटलं जातं इथे आपल्याला पाहायला मिळतंय. 13 धावा ऍथलेटिक्स स्पोर्ट्सच्या माध्यमातून अर्थात सर्व 12 संघांना या ठिकाणी अर्थातच जे युनिफॉर्म अर्थात टी शर्ट देण्यात आले त्यांचं देखील योगदान अतिशय मोठं आहे. स्वप्नीलजी कदम सरांचं निश्चितच या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया. आणि 13 अंक आपल्या समोर आला की लगेच आपल्या क्रिकेटची मानदेवता सचिनजी रमेश तेंडुलकर अर्थात भारतरत्न यांची आठवण होते. वय वर्ष 13, ज्याने 13व्या वर्षी बेब्रॉन स्टेडियम मुंबईच्या मैदानामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान अर्थात त्या सामन्यामध्ये मैत्रीपूर्ण लढतीमध्ये चक्क पाकिस्तान संघाकडून क्षेत्ररक्षण केलं आणि कपिल देव निखंज यांचा झेल घेतला. हा 13 अंक त्यांच्यासाठी निश्चित शुभ ठरला. बॅकफुटर गेलाय, पॅडल सिवचा वापर केलाय, मोठा फटका आहे. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक चेंडू येतो, दुसरी धावण्यासाठी प्रयत्न करतो, यष्टीच्या हातात चेंडू येणार आणि तोपर्यंत 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 2 धाव मिनिटात संघाला आणि दुसऱ्या षटकाची सांगता होते. 2 षटक समाप्त झालेत आणि धावपलकर धावाल्यात त्या अर्थातच 4 गडी बाद 15 प्रति षटक 7.50 असं धावसंख्या आली. गोलंदाज सर्वेश ठाकूर यांनी मात्र 5 धावा दिल्या आणि तब्बल 3 फलंदाज बाद केले. एक चांगली गोलंदाजी, कंजूस गोलंदाजीला म्हणलं होतं. टी शर्ट या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून मिळाले ते अर्थातच
हॅट्रिक स्पोर्टच्या माध्यमातून त्यांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. जाऊया अतिथी कक्षामध्ये ऐकूया अर्थात स्वागत करूया आमच्या पाहुण्यांचं. तर उपस्थित मान्यवर या ठिकाणी उपस्थित आपण पाहतोय खारघर प्रीमियर लीग आणि खारघर नगरीमध्ये ज्यांची उपस्थिती लागली व्यासपीठावरती ते विद्यमान नगरसेवक अनिल भगत साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल. मी स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रवीणदादा पाटील यांना विनंती करतो आपण अनिल भगत साहेबांचा आपण सत्कार करावा. व्यासपीठावर ज्यांची उपस्थिती लाभली आहे अनिल भगत साहेब विद्यमान नगरसेवक राजकीय क्षेत्रामध्ये एक मोठे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. या व्यासपीठावरती ज्यांची उपस्थिती लागली खारघर प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करू आणि आभार व्यक्त करू की आपला अमूल्य वेळ देत या स्पर्धेला आपण भेट दिली. त्याचबरोबर विद्यमान नगरसेवक नितीनभाई पाटील साहेबांचा या ठिकाणी सत्कार करण्याची विनंती मी प्रवीणदादा पाटील यांना करतोय. त्यांचा या ठिकाणी स्पर्धेचा मोमेंटो देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित आपण सत्कार करावा अशी विनंती करतोय. विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका नितीनभाई पाटील यांचा सत्कार होत असताना आपण पाहतोय. पुढील सत्कार सन्माननीय अजय बहिरा साहेब नगरसेवक पनवेल महानगरपालिका त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल. आभार व्यक्त केले जातील की आपण या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ देत भेट दिली. स्पर्धेचा मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत केले जाते. मनपूर्वक धन्यवाद साहेब आपण या स्पर्धेला उपस्थित आला त्याबद्दल. पुढील सत्कार अमरीश बोकल साहेब यांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल प्रवीणदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. खूप मोठी उपस्थिती या ठिकाणी व्यासपीठावरती आपण पाहतोय आणि सर्वांचं मात्र मनपूर्वक स्वागत केले जाते. धन्यवाद साहेब. तसेच सोमनाथ देवकर साहेब सदैव प्रवीणदादा पाटील यांच्या बरोबरीने तसेच सज्जन गायकर यांची उपस्थिती लाभली आणि पुढील सत्कार अंबालाल पटेल साहेबांचा आपण सत्कार करावा अशी विनंती करतोय. अंबालाल पटेल साहेब. तर पुढील सत्कार असणार आहे कैलाश बुवा पाटील संगीत क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव ज्याने आपण पाहतो सतत संगीत क्षेत्राची सेवा करणारे आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये मुरबी संघाचं नेतृत्व करणारे जुने जाणते खेळाडू कैलाश बुवा यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्याचबरोबर सागर गायकर इकडपाडा यांचंही स्वागत करण्याची विनंती मी प्रवीणदादा यांना करतोय. आपण सुद्धा पुढे यायचं आहे. तसेच सतीश पाटील युवा नेते मुरबीगाव यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्यांनाही विनंती आहे यायचं सतीश पाटील. मान्यवरांचा या ठिकाणी आपण सत्कार सोहळा पाहतोय. सर्व मान्यवरांचा आपण धन्यवाद व्यक्त करा. सतीश पाटील यांचा सत्कार करावा अशी विनंती करतोय. आणि पुन्हा एकदा जाऊया या रंगतदार सामन्यामध्ये फायनलच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा काका मात्रे सर यांच्याकडे. धन्यवाद संतोषजी गरज सर. एकूण धावपलकार धावा आतापर्यंत आले ते 20 धावा. कारण आता मात्र आपण पाहिलं एक सुरेख फटका फायनल क्षेत्रामध्ये आला. 4 धावांचं योगदान इथे मिळालं. ते फलंदाज संदीप जाधव जो सलामीला फलंदाज आहे जो वैयक्तिक खेळतोय 8 या धावसंख्येवर. गोलंदाज आहे जिशन शेख आरसीसी फेट संघाचा गोलंदाज आहे. संदीप स्वोड 16-16 आरसीसी फेट हा संघ इथे क्षेत्रशंकरचा अंतिम सामना तुम्ही पाहतात. वळी या मैदानाकडे जिशन शेख. आज पुन्हा एकदा आता मात्र दिशेपासून थोडासा भरकटला गोलंदाज जिशान शेख. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू फेकला. स्वैरचा इशारा आला. 1 धावेचं योगदान. 21 धावा धावपलकार इथे पाहायला मिळाल्या. तिसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये 21 अंक खरं तर शुभांक असं म्हणतात कारण 21 अंक आणि 3 षटकांचे चौथा चेंडू या ठिकाणी मात्र आपण पाहिलं ते स्वैरचं योगदान इथे आलं. यावेळी मात्र हलक्याच्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर शेतेशी येतोय. चेंडूची फेक ही करतोय आणि तो आपण सुरेख रनिंग द विकेट. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 2 धावा संघाला. या दरम्यान पंढरपुरी चहाचे मालक पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही खारघर प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत असेल. त्याचबरोबर राजू कडू साहेब असतील, अरविंद पटेल, जोगा सिंग, पॉल आणि अनिकेत या सर्वांचं आपण मनापासून स्वागत करूया. तर संदीप जाधव एक सलामीला फलंदाज आहे. एक चांगलं योगदान देतोय. आपल्या संघाचा डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने रेव्हर्सिप खेळलाय. ताकदवर फटका. चेंडू मात्र थांबत नाही आणि कव्हर पॉइंट मधून चेंडू सीमावर होतोय. एक सुंदर फटका. चौकार. 4 धावा. सुंदर फटका होता या ठिकाणी. योग्य चेंडूची निवड केली आणि अर्थातच मगाशी सांगितल्याप्रमाणे झिम्बाब्वे डेव्हिड हटन यांची आठवण आपल्याला कळली. खरं तर
खूप चांगला फटका इथे पाहायला मिळाला. अगदी वेगाने चेंडू, आउटफिट फास्ट आहे. कव्हर पॉईंटवर चेंडू सीमापार झाला. 4 धावांचं योगदान मिळालं ते फलंदाज संदीप जाधवच्या बॅटमधून आणि धावा दाबलकर येऊन पोहोचल्या 27. 4 गडी बाद 27. इथे मात्र दडपण इथे पाहायला मिळालं, कारण चेंडू अर्थातच नो बॉलचा इशारा येतोय आणि तोपर्यंत 1+1 2 धावांचं योगदान. पुढचा चेंडू फ्री हिट, 2 धावांचं योगदान. जसं आपण पाहतो की एखाद्या हॉटेलमध्ये एका बिर्याणीवर दुसरी बिर्याणी फ्री, तसं असतं क्रिकेटमध्ये. नो बॉल म्हणजे फ्री हिट आणि इथे मात्र पाहूया नो बॉलवर कशा प्रकारचं योगदान इथे देणार तो फलंदाज, अर्थात यावेळी फलंदाज प्रयाग मोरे. एका बाजूला नॉन स्ट्राईकला आहे तो संदीप जाधव. खूप चांगलं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलं. धावपलकर धाव येऊन पोहोचल्या त्या 29. संघनायक म्हणून आहे आणि या फ्री हिटवर मोठा फटका, बॅटची ताकद दावली, लॉंग ऑन सीमाच्या पुढे चेंडूला भिरकावून दिला. लॉफ्टेड शॉट, षटकार, 6 धावा. हे योगदान आहे फ्री हिटचं. कारण या फ्री हिटवर फक्त फलंदाज धावचीतच्या बाद होतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार आणि या 6 धावांचं योगदान दिलं आणि संघाची धावसंख्या बघता बघता जाऊन पोहोचते ती 35 या धावसंख्या, 35. काय फलंदाजी केली, एक पाऊल पुढे टाकला, चेंडूला फ्रंट पुढे चेंडूला सरळ भिरकावून दिलं. लॉफ्टेड शॉट, भिरकावलं. लॉंग ऑनला आलेला एक सुंदर गगनभेदी गगनचुंबी षटकार, 6 धावा. 6 धावा मिळतात संघाला. 35 धावा धावपलकर येतात. पाणी या 30 षटक समाप्त होतोय, त्यामुळे पाण्याची गरज आहे. मी स्वयंसेवकांना विनंती करेन मैदानामध्ये आपण पाणी घेऊन जायचं आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संदीप जाधव सलामीला फलंदाजी ज्यांनी 2 चौकारांच्या माध्यमातून तब्बल 15 धावांचं योगदान दिलं, तर दुसरीकडे प्रयाग मोरे यांनी फ्री हिट वर मात्र एक सुंदर षटकार मारला, 8 धावांचं योगदान दिलं. आणि जिथे धावा येत नव्हत्या कारगर डॉमिनेटर संघासाठी यामध्ये धावा धावपलकर 35. प्रति षटकाचा आपण विचार केला तर अर्थात 3 षटकं समाप्त झालीत आणि 11.66च्या सरासरी धावसंख्या धावपलकर येते. जिशान खान याची जी गोलंदाजी मागणी ठरली, कारण या षटकात 20 धावा आल्या. पहिल्या जिशान शेख, बंटी जोशी 10 धावा दिल्या होत्या, एक फंडा त्याने बाद केला होता. तर अतिशय कंजूस गोलंदाजी केली होती सर्वेश ठाकूरने दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च करत त्यांनी 3 फलंदाजांना माघारी परतवलं होतं. आता मात्र 2 षटकं बाकी आहेत. येणारी 2 षटकं आणि या 2 षटकामध्ये खरं तर भविष्य असेल, कारण जसं मी मगाशी म्हणलं की 5 षटकांच्या सामन्यामध्ये किमान 50 ते 55 धावा धावपलकर आल्या, तर निश्चितच धावांचं योगदान मोठं असू शकतं. कारण एक सुटेबल धावसंख्या जशी म्हणलं जातं, कारण मागचा सामना तुम्ही पाहिला असेल, सिद्धी प्रतिष्ठान हर्षाली प्रेमा दिलन मोरबी आणि खारघर डॉमिनेटर याच्यामध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सामना होता आणि बाजी मारली. ते अर्थातच खारघर डॉमिनेटर संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. जिंकणाऱ्या संघाला अर्थात बाजीगर असं म्हणतात. बाजी मारली आणि या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये दाखल झाला. षटक होतं गोलंदाज जिशान शेखचं मागणे षटक समाप्त होत आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन येणारी 2 षटकं अजून बाकी आहेत. आणि जाऊया पुन्हा एकदा आमच्या अतिथी कक्षामध्ये पाहुण्यांचं स्वागत. तर नक्कीच आपण पाहतो ज्यांची उपस्थिती व्यासपीठावर पाहतोय, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना सन्माननीय रामदाजी शेवाळे साहेबांकडून या खारघर प्रीमियर लीगसाठी 25,000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आम्ही खारघर नगरीच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद साहेब. अतिथी देवो भव असं ज्याला म्हणलं जातं आणि दाता हा निधी ज्याचा नेहमी हात आपल्याला पाहायला मिळतं की नेहमी वर असतो, घेणाऱ्याचे हात नेहमी खाली असतात. आपण आंघोळ करतो, आंघोळीने आपल्या शरीराची स्वच्छता होते. आपण पूजा स्मरण करतो, आपल्या शरीराची स्वच्छता होते. पण आपल्या धनशक्तीमधून काही धनशक्ती इतरांना चांगल्या कार्यासाठी दिलं तर त्या धनशक्तीमध्ये वाढ होतो असं म्हणतात. अशा अनेक मान्यवर या ठिकाणी आपल्याला मिळाले आहेत, ज्याने या स्पर्धेला खऱ्या अर्थाने अनमोल हातभार लावलाय. वळी आपण मैदानाकडे. नवीन षटक घेऊन गोलंदाज बंटी जोशी. पंचा डावीकडून उजव्या हाताने रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. चेंडू थांबत नाही आणि बघता बघता चेंडू जातोय थर्डमॅन सीमारेच्या पलीकडे येतो. आणखीन एक संजीवनी चौकार 4 धावांसाठी. 4 धावांचं योगदान. 4 धावांचं योगदान मिळते फलंदाज अर्थातच सलामीला फलंदाज यावेळी संदीप जाधवला जाऊन पोहोचते 19 धावसंख्येवर आणि एकूण धावपलकात वाढ होते ती खारघर डॉमिनेटर संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 39 या धावपलकावर. 4 गडी बाद 39. एका बाजूने किल्ला लढवतोय तो अर्थात संदीप जाधव, कारण थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात. त्यांनी सुरुवातीला 1-1 धावेवर योगदान दिलं, पण त्यानंतर मोठे फटके खेळलेत. यावेळी मात्र हा चेंडू आतमध्ये येणारा
चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न, एकाच एंडला दोन्ही फलंदाज आणि इथे नाहक विकेट, ज्याला म्हणतात क्रिकेट मधली आत्महत्या. आणि चांगला खेळणारा फलंदाज संदीप जाधव या मात्र 19 धावसंख्येवर धावचीतच्या रूपाने मैदानातून बाहेर. 5वा फलंदाज गमावला तो खारघर डॉमिनेटर संघाने आणि धावफलकावर धावा आहेत त्या 39 बाद. सुंदर सिच्युएशन इथे पाहायला मिळालं, कारण ताळमेळ नव्हता. संसारामध्ये पती आणि पत्नी यांचा ताळमेळ असला की संसाराचं राडगाडगं अतिशय वेगाने पुढे सरतं असं म्हणतात. तसं क्रिकेटमध्ये देखील खेळपट्टीवर दोन खेळाडूंमध्ये ताळमेळ असावं लागतं, येस और नो. तसंच जेव्हा आपण पाहायला मिळतो तेव्हा खऱ्या अर्थाने धाव येतात. इथे मात्र ताळमेळ नव्हता. तो फलंदाज संदीप जाधव आणि फलंदाज पराग मोरे यांच्यामध्ये, आणि 19 धावसंख्येवर फलंदाज धावची चरणी बाद झाले. नवीन फलंदाज मैदानामध्ये अथर्व शिंदे, गोलंदाज तयार. या ठिकाणी मात्र हलका चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. कव्हर पॉइंट, माफ करा, या ठिकाणी कव्हरला क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरला चेंडू येतोय. 1 धावेचं योगदान देतोय, 1 धाव संघाला मिळते आणि एका धावेच्या मधून धावफलकार धाव येतात. 5 गडी बाद 40 खारघर डॉमिनेटर संघाच्या. षटक क्रमांक 4 मार्ग असते. बंटी जोशी गोलंदाज आहे. मुरबी एंड कडून गोलसाठी आहे. 8 ते 10 फलंदाज रनमध्ये गोलंदाजी करतोय. आता समोर असेल तो फलंदाज अर्थातच प्रयाग मोरे, ज्याने एक षटकाराच्या माध्यमातून 8 धावांचं योगदान दिलं. क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल होतोय. कव्हरच्या क्षेत्रक्षकाला इथे मात्र शॉर्ट पॉईंट लावला जातोय आणि डीप पॉईंटच्या क्षेत्रक्षकाला थोडंसं डीप कव्हरला घेतलंय, डीप एक्स्ट्रा कव्हरला. जाऊया मैदानाकडे. बचाव दरम्यान चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मध्ये एक चोरटी धाव. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने धावा चोराव्या लागतात आणि याच माध्यमातून 1 धावेचं योगदान इथे मिळालं. धावफलकात 1 नि वाढ 41. 1 धाव मिळते ती पराग मोरेला. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9. आणि समोर मात्र पुन्हा एकदा फलंदाज असेल तो अथर्व शिंदे. 41. 5 गडी गमावल्यानंतर षटक क्रमांक 4 आहे. बंटी जोशी गोलंदाज आहे. नेहमी क्रिकेटमध्ये 1 धाव, राजकारणामध्ये 1 मत आणि MBBS ची परीक्षा देणाऱ्या मुलाला विचारा, विद्यार्थ्याला, की 1 गुण किती महत्वाचं असतं. इथे मात्र वेगाने चेंडूची फेकी केली होती. फलंदाजाला अंदाज आला नाही. यष्टींच्या वरून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावला. आता शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये तोपर्यंत कोणती धाव येत नाही. निधाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. सिच्युएशन पूर्णपणे विस्तारले तुम्ही पाहतात, कारण डीप एक्स्ट्रा कव्हर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तैनात केलं गेलंय. एक लॉंग ऑफ आहे, एक वायडिश लॉंग ऑन, एक लॉंग ऑन, डीप मिड विकेट. 5 क्षेत्ररक्षक अर्थात 30 शॉट सर्कलच्या बाहेर असताना पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने अतिशय वेगाने चेंडू फलंदाजाला पूर्ण दोन्ही चेंडू बीट केले आणि अशा प्रकारे हे षटक आपण इथे पाहिलं तर अर्थात 4 षटकांची सांगता झाली. धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 41. 4 षटकांच्या समाप्तीनंतर अर्थात प्रति षटक इथे पाहिले तर 10.25च्या सरासरीने खारघर डॉमिनेटर संघाने धावफलकात जमवल्या. त्या संदीप सोड 16 RCC पेठ या संघाविरुद्ध. षटकोत्तर गोलंदाज बंटी जोशीचं या षटकात त्यांनी चांगली गोलंदाजी केली. 6 धावा खर्च केल्या आणि एक चांगल्या षटकाची सांगता झाली. ती अर्थातच यावी संदीप सोड या संघासाठी अंतिम षटक असेल, ज्याला मारधाडीचं षटक म्हणतात. आज अतिथी कक्षामध्ये अनेक पाहुणे मंडळी आहेत, जे राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र आणि इतर क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान आहे. पनवेल महानगरपालिका याचा जर विचार केला तर निश्चित रायगड जिल्ह्यातली एक मोठी महानगरपालिका ही आज आपल्याला पाहायला मिळतं. सर्वांगीण विकास हे योगदान आहे ते अर्थातच या पनवेल मार्गच्या माध्यमातून आणि आज गेले अनेक वर्ष या क्रिकेटच्या माध्यमातून अर्थात सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून जे भाग्यविधाते रायगडचे म्हणले जातात, ज्याने माजी खासदार आहेत, भाग्यविधाते आहेत आणि एक निश्चितच शिक्षण क्षेत्रामधून ज्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर आज मोठे योगदान त्यांनी आपल्या सामाजिक बांधगीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. वर या मैदानाकडे शेवटचे षटक आहे आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाज सलमान शेख खारघरेंकडून पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने 8 धावांचा रनअप आहे. या ठिकाणी चेंडूला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप शॉट, चेंडू थांबत नाही. मिड विकेट आणि वाडिश लॉंगॉन मधून चेंडू सीमारेषा गाठतोय, येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. 4 धावा मिळतात त्या फलंदाजाला आणि 4 धावांच्या माध्यमातून धावफलकात धाव येतात त्या 45 आणि चौकार आला तो प्रयाग मोरेच्या बॅटमधून जो खेळतोय. 1 षटकार आणि 1 चौकारच्या मधून तब्बल 13 धावसंख्येवर त्यांनी योगदान दिलं. सलमान शेखचा पहिला चेंडू त्याला स्वागत केलं गेलं. प्रयाग मोरेच्या माध्यमातून 4 धावांचं इथे मात्र योगदान मिळालं. गॅप शॉट ज्याला म्हणतात वाडिश लॉंगॉन आणि मिड विकेटच्या क्षेत्राच्या मधून चेंडूला सरळ या ठिकाणी सीमारेषा दाखवली. वडिया मैदानाकडे पंचांच्या डावीकडून
उजव्या हाताने पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलाय. मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूची फेकी करतोय यष्टीच्या दिशेने. तोपर्यंत एक धाव धावफलकावर नोंदवली गेते. एक धाव मिळते ती फलंदाजाला अर्थात पराग मोरेला आणि संघाची धावसंख्या येते ती 46. येणारे चार चेंडू अजूनही बाकी आहेत. अर्धशतका मी मगाशी म्हणालो होतो की साधारणतः 50 ते 55 धावा धावफलकर झाले तर सुटेबल ज्याला म्हणलं तर एक अतिशय चांगली धावसंख्या ही धावफलकर उभारले. अंतिम सामना आहे, दोन्ही संघ प्रबळ आहेत, प्रबळ दावेदार आहेत पहिल्या क्रमांकाचे. दरम्यान यावेळी मात्र चेंज ऑफ पेस हलकस चेंडूला या ठिकाणी दिशा दिले. पुन्हा एकदा मिड ऑफ क्षेत्रामध्ये लॉंग ऑन क्षेत्र चेंडू येतोय. एक धावीचं आणखीन एक योगदान धावफलकात पुन्हा एक धाव वाढ. येणारे चेंडू बाकी आहेत खेळाच्या पहिल्या सत्रामधले 3 आणि त्या 3 चेंडू मार खऱ्या अर्थाने मोठे फटके येणं आवश्यक आहे. परंतु गोलंदाजा आपण विचार केला तर सलमान शेख जो निश्चित चांगली गोलंदाजी करतोय, मध्यम गती मारा आपल्याला पाहायला मिळतोय तो खारघर एंड कडून. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र डाव्या एष्टीच्या बाहेर असेल चेंडू. स्वैरचा इशारा येतोय. एक धावीचं योगदान. अंतिम सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर खऱ्या तर नियंत्रित गोलंदाजी असायला पाहिजे, कारण दिशा टप्पा अतिशय चांगला ठेवायला पाहिजे. पण इथे मात्र थोडासा सलमान शेख दिशेपासून भरकटला, डावेष्टीच्या बाहेर चेंडू फेकला आणि पंचाने हात जमिनीत समांतर केले. एक धाव आणखीन धावफलकर आणि एक चेंडूची आणखीन वाढ. 48 5 बाद 48. पुढचा चेंडू या ठिकाणी हाफ पिच चेंडू ज्याला म्हणलं होतं, चेंडू हवेत आहे, शेतीच्या चेंडूच्या खाली येणार. लॉंग ऑनला झेल घेतला गेला आणि फलंदाज पराग मोरेची खेळी मात्र इथे समजलं. एक चांगलं धावसंख्या त्यांनी धावफलकावर नोंदवली आपल्या संघासाठी आणि 6वा फलंदाज इथे गमावला खारघर डॉमिनेटर या संघाने. परागची फलंदाजी आपण पाहिले, एक षटकार एक चौकाराच्या मध्ये तब्बल त्याने 14 धावांचं योगदान दिलं 7 चेंडू मध्ये. मैदान माघारी परततोय आणि त्याचा नवीन साथीदार मैदानात येतोय. या ठिकाणी मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि फलंदाज अजय जाधव मैदानामध्ये खारघर कडून. पुढचा चेंडू यावेळी हवेतून खेळलाय. 200 त्याच्यामध्ये चेंडू मात्र सीमा पार. एक होता लॉंग ऑफ एक लॉंग ऑन, यामधून चेंडूला सीमा पार. एक संजीवनी चौकार. 4 धावांचं योगदान इथे मिळालं. चौकार आणि अजय जाधवने खातं उघडलं आणि बघता बघता धावफलकावर धावा येतात त्या 6 गडी बाद 52. अंतिम चेंडू 52 52. अजय जाधव समोर आहे. पुढचा चेंडू शेवटचा. या ठिकाणी मिड विकेटला आणखीन एक दमदार फटका. चौकार 4 धावा. चौकार अजयने मात्र खेळी जबरदस्त केली. 2 चौकारांच्या माध्यमातून नाबाद 8 धावांचं योगदान दिलं आणि खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं तेव्हा धावफलकर धाव येऊन पोहोचला 56. 57 धावांचं लक्ष्य आहे. येणारी 5 षटकं आणि या 5 षटकामध्ये 11.40च्या सरासरी ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. सलमान शेखचं षटक मात्र मागणं ठरलं. 15 धावांचं योगदान दिलं आणि अशा प्रकारे पहिलं सत्र इथे समाप्त होतोय आणि संदीप सोड अर्थात 16-16 आरसीसी पेठ संघासमोर हे लक्ष तुम्हाला पाहिलं. 5 षटकामध्ये तब्बल 57 धावांचं. काय घडणार काय बिघडणार क्रिकेटच्या गुरुक्षेत्र ऐकणार आहात. रोहिंजनचा अतिशय गोड आवाज अर्थातच मच्छिंद्र पाटील सरांना. पण तत्पूर्वी या स्पर्धेमध्ये मला आज समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल खारघर प्रीमियर लीग 2003 चे आयोजक सन्माननीय प्रवीण दादा कावराम पाटील सर आणि त्यांचे सर्व सहकारी तसंच रामजीभाई बेरा. आपण बाहेर पडताना अर्थातच लाईनअपच्या माध्यमातून बाहेर पडायचं आहे. दोन्ही संघाने लाईनअपच्या माध्यमातून संघनायक पुढे असेल आणि लाईनअपच्या माध्यमातून आपण खरं तर मैदानात जायचं आणि मैदानात यायचं आहे. तर मी रामजीभाई बेरा सर आणि त्याचबरोबर प्रवीणजी काळूराम पाटील सर, पनवेल महानगर नगरपालिका आणि त्यांचे सर्व योगदान देणारे आमच्या अतिथी कलाकार त्यांचं मी पुन्हा एकदा हार्दिक आभार व्यक्त करेन. मी काका मात्रे विद्यानगर अलिबाग इथेच थांबतोय. जाऊया मच्छिंद्र पाटील सरांकडे आणि पाहूया तो अंतिम फेरीचा थरार अर्थात दुसरं सत्र. धन्यवाद.
ऍडव्होकेट भूषण पाटील यांना की आपण सुद्धा तिथी कक्षामध्ये यावं. 1 मे 1960 कोण विसरेल तो दिवस. मुंबईचा महाराष्ट्र यासाठी केला होता तो सत्याग्रह आणि त्याचं फळ आपल्याला आज मिळालं. आज मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि ते गीत आपण पाहिलं ते अर्थात महाराष्ट्र गीत. जय जय महाराष्ट्र माझा. धन्यवाद. ओटू संतोष गरज सर. तर सन्माननीय पाहुणे राजू कडू साहेबांचा या ठिकाणी सत्कार करण्याची विनंती मी महेश भोईर यांना करतोय. आपण राजू कडू यांचा आपण सत्कार करावा. महेश भोईर ज्यांची खूप मोठी भूमिका राहिली या स्पर्धेमध्ये. कारगर प्रीमियर लीग यशस्वी करण्यामागे खऱ्या अर्थाने पडद्यामागे खूप मोठी भूमिका राहिली. महेश भोईर असतील, विशाल नाईक असतील, हर्षद भगत असतील, महेश भगत असतील, मयूर कडू, मधुर कडू असतील, त्याचबरोबर सर्व त्यांचे जय हनुमान क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंची खूप मोठी भूमिका राहिली या स्पर्धेमध्ये. आणि राजू कडू यांचा सत्कार करत असताना महेश भोईर यांना पाहतो आपण. तसेच उपस्थित मान्यवर आपण पाहतोय अरविंद पटेल साहेबांचा आपण सत्कार करण्याची विनंती आहे महेश भोईर यांना. तसेच जोगा सिंग, पॉल आणि अनिकेत यांना ही विनंती असेल आपण सुद्धा सत्कारासाठी जायचं आहे. जोगा सिंग, पॉल आणि अनिकेत या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपला सुद्धा या ठिकाणी स्वागत केले जाईल. आपण सुद्धा सत्कारासाठी जायचं आहे. सर्व मान्यवरांचा या ठिकाणी आपण सत्कार पाहतोय. आणि मॅच स्टार्ट होते तत्पूर्वी मच्छिंद्र पाटील सर यांच्याकडे आपण जाऊया. या अंतिम सत्रामध्ये खारघर प्रीमियर लीगचं हे 2023 पर्व खऱ्या अर्थाने गाजवले या खेळाडूंनी. त्यांचं आपण मनापासून धन्यवाद देऊया. आणि या सर्व मान्यवरांनी ज्यांनी मागतर खूप चांगलं योगदान या स्पर्धेला दिलं त्यांचंही मनपूर्वक आपण स्वागत आणि आभार व्यक्त करूया. ओव्हर टू मच्छिंद्र पाटील सर. तो बहुत बहुत शुक्रिया काका मात्रे, बहुत बहुत शुक्रिया संतोष सर. चलेंगे दोस्तों, क्रिकेट की सदाबहार बेहद रंगीन दुनिया में लौट चलेंगे. यहाँ पर होगा फैसला कौन बनेगा चैंपियन. 5 ओवर का मुकाबला फेंके जाएंगे. अंतिम 5 ओवर यानी खारघर प्रीमियर लीग का होगा इस मैच के बाद समापन. शानदार आयोजन, शाम का वक्त, ठंडी हवाई से जब चलता हुआ ये शानदार कशमकश मुकाबला. जीत के लिए 57 का लक्ष्य. बड़ा मुकाबला, बड़े दर्शक और बड़ी प्रतियोगिता. हियर वी गो. पहली गेंद, ड्राइव कैच गेंद को वेरी फास्ट डिलीवरी. गेंद जार लॉगर के ऊपर स्लीपर कवर से निकलते हुए गेंद स्क्रीन पर टॉप स्क्रीन में सीधा 4 रन. जी हाँ बिल्कुल, जी हाँ बिल्कुल. हमारे प्रवीण दादा सबके दिलदार है, इसीलिए दोस्ती की दुनिया का राजा जिन्हें कहा जाता है. और उनके दोस्त कभी सभी इस मंच के ऊपर आ चुके पिछले 4 दिन से. लेकिन बल्लेबाजी शानदार योगेश मोरबेकर, ही इज ऑन द फायर नाउ. टप्पा बिल्कुल गिरा. यहाँ पर एज तो लगी थी लेकिन बाउंस यहाँ पर था. और विकेट कीपर ने यहाँ पर इस बात को अपील भी की थी लेकिन अंपायर ने इस अपील को खारिज किया. टीम का स्कोर रुका हुआ यहाँ पर. पीटीसी लाइव हमारे संदीप भास्कर भी हमारे साथ है, उनका भी स्वागत करना चाहेंगे. हमारे सभी अंपायर और हमारे सभी दर्शक जिनसे हम बेइंतहा मोहब्बत करते हैं उन सभी का स्वागत है. मजा आया दोस्तों. खारघर प्रीमियर लीग का जमकर हमने मजा लूटा. पिछले 4 दिन की क्रिकेट क्रीड़ा स्पर्धा यहाँ पर अंतिम चरण में आती हुई. अच्छी कमबैक, देरी से खेला. यहाँ पर गेंद को शॉट ऑफ पुलम से खिलाड़ी वहां पर मौजूद है मिडविकेट के ऊपर से, लेकिन यहाँ से मिलेगा एक रन. अच्छी शुरुआत यहाँ पर बल्लेबाज के ओर से भी, लेकिन गेंदबाज ने भी शानदार वापसी भी की. टीम का स्कोर रुका हुआ यहाँ पर बताएंगे कांचन पालकर. टीम का स्कोर रुका हुआ 1 और 11. जीत के लिए शाम का वक्त है, ठंडी हवा में चलेगा मुकाबला. 57 का लक्ष्य. काफी तेज हवा यहाँ पर बह रही है और इस तेज हवा में गेंदबाज को अपने पर काबू रखना बेहद मुश्किल है मैदान के ऊपर. टीम का स्कोर यहाँ से आगे बढ़ता हुआ 11 पर. Full toss गेंद, सीधी शादी गेंद को. What a magnificent stroke from the batsman. That's a huge, that's a 4 runs.
के साथ अपनी पारी की शुरुआत की। योगेश ने पहला चौका लगाया, उसके बाद बंटी जोशी भी यहाँ पर फॉर्म में आते हुए और टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ, हवा से भी तेज यहाँ पर रुख बदलता है इस मुकाबले का और टीम का स्कोर है 15 रन बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। इस बार ब्लॉक हॉल के गेंद बंटी ने सम्मान दिया, खिलाड़ी वहां पर मौजूद थे सिली मिड ऑफ पर आते हुए, लेकिन गेंद मिड ऑफ पर फील्ड की गई मैदान के ऊपर और यहां से मिलेगा 1 रन। टीम का स्कोर एक और का समापन हुआ। टीम का स्कोर यहां पर 12 रन 16 रन माफ कीजिए बिना किसी विकेट के नुकसान पर। एक बार जोरदार डाले दोस्तों, क्या माहौल ही बदल दिया यहाँ पर, पूरी महफिल ही बदल दी और ये हमारे डीजे मास्टर की ऑपरेटिंग, बहुत ही शानदार माहौल। ये शाम का वक्त ठंडी हवा में चलता मुकाबला, सूरज हमसे धीरे धीरे विदाई लेते हुए, दर्शकों से खचखच भरा हुआ मैदान, ऐसा बहुत ही शानदार मुकाबला मैदान के ऊपर। क्या माहौल है और क्या शानदार महफिल सजा डीजे मास्टर ने। जीत के लिए समीकरण बनेगा, बच्ची भी गेंदे 24 और 41 रन की आवश्यकता। इस मुकाबले को देखने के लिए कई दर्शक तरस रहे थे और वही मुकाबला आपके सामने, कौन बनेगा चैंपियन। 12 teams are participating in this tournament. Who is going to be champion? You will get answer shortly. So please don't go anywhere and join with us and enjoy with the grand final day. रायगढ़ की इस नगरी में कारगिल प्रीमियर लीग 2023 का यह शानदार समापन मुकाबला, मजा आएगा मुकाबला। टीम का स्कोर है 12 रन के बाद 16 हो चुका यहाँ पर। आप जीत के लिए समीकरण आसान सा बनेगा, 24 गेंदे और 41 रन की आवश्यकता। नए ओवर की शुरुआत गेंदबाजी में आती हुए अनिकेत पानसरे, स्टार्ट में बल्लेबाज है खूंखार शिकारी। इस वक्त बंटी जोशी घात लगाते हुए बैठी हुए रनों की तलाश में। एज लगी, कट के दिया, लेट कट यहाँ पर खेला, गेंद सीमा पर नॉन स्टॉप निकलती हुई सीधा 4 रन। जी हाँ बिल्कुल, दीपा पाटिल का नाम दिया जाएगा जिन्होंने काफी संघर्ष किया, जिसके लिए हमारे प्रवीण जी पाटिल भी उस आंदोलन में कई मर्तबा शरीक हो चुके थे, उनका भी हम स्वागत करना चाहेंगे। टीम का स्कोर है 20 रन। लगातार रन की रफ्तार बोली, जितनी तेज हवा बह रही है ना, उससे भी तेज गति से हमारे मैदान के ऊपर रन बनते नजर आ रही है। इस बार सेट डाउन के यहाँ पर बैकलिप को नीचे रखा, स्ट्रेट टू द फील्डर इनटू द लॉन्ग ऑन, देयर इज अ फील्डर देयर बट नो चांस फॉर सेकंड। व्हाट अ थ्रो, ब्यूटीफुल थ्रो फ्रॉम द बाउंड्री ऑन द स्टंप, दे आर लुकिंग फॉर द सेकंड बट देयर इज अ नो चांस फॉर द सेकंड एंड दैट्स अ सिंगल रन। टीम का स्कोर 1 से आगे बढ़ेगा, फुल स्कोर में इजाफा तबा 21 पर पहुंचता बा। ये अनुपम दृश्य हम देख पा रहे हैं, पंछी हवा में लहराते हुए, सूरज अपना अस्त करता हुआ, दर्शकों से खचाखच भरा हुआ मैदान और काफी बेताबी बढ़ती हुई इस मुकाबले की कि कौन बनेगा चॅम्पियन। नक्कीच मच्छिंद्र पाटील सर, आपण या मैदानावर ज्यांची उपस्थिती पाहतोय, सचिन राजपूत सर, प्रवीणदादा पाटील आणि विशाल नाईक यांचे सर्वाधिक जवळचे निकटवर्तीय, ज्यांच्या माध्यमातून या कारगिल प्रीमियर लीगला 51,000 रुपयाचा डोनेशन आलेला आहे। बिल्कुल, उनका भी स्वागत करेंगे। गेंद सीमा पर 6 रन। चेंज केला, प्रेक्षकांना सुद्धा मनमुराद आनंद लुटत असताना बॅटिंग बरोबर संगीताची मेजवानी आपल्याला पाहायला मिळाली। थँक्यू डीजे श्री साऊंड सर्व्हिस। या दरम्यान सचिनजी राजपूत साहेबांचे या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन होत आहे। सर्वाधिक जवळचे निकटवर्तीय संबंधी या ठिकाणी मित्र पाहतो आपण, सचिनजी राजपूत। ओव्हर टू सचिन पाटील सर। कमाल की पारी यहाँ पर सीधा योगेश वर्बेकर यहाँ पर लगातार 2 छक्के लगाते हुए। व्यासपीठावर ज्यांचं या ठिकाणी स्वागत केले जातं, सचिनजी राजपूत साहेब, ज्यांच्या वतीने या खारघर प्रीमियर लीगला 51,000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं गेलं आहे। धन्यवाद। हुक किया गेंद को, फाले के रिजल्ट में खिलाड़ी वहां पर मौजूद के पहुंच में बाहर है गेंद, गेंद सीमा पर एक और शानदार चौका, 2 छक्के उसके बाद शानदार चौका, मैदान पर रन बरस रहे मैदान के ऊपर, ऐसे लग रहा है कि मुकाबला ने बल्कि किसी मैच का हाईलाइट देख रहे। कमाल की पारी।
रन भर से मैदान के ऊपर टीम का स्कोर है 37 रन 37। क्या बचा मुकाबले में, बिल्कुल एक तरफा मुकाबला। क्लीन बॉल, ऐसे में यहां पर फायर विकेट को बुलाने की जरूरत थी। काफी आगे के मैदान के ऊपर आखिरकार विकेट चटकाने में कामयाबी। पहला ब्रेक थ्रू विकेट मैदान से बाहर। सत्कार घेणार आहोत व्यासपीठावर उपस्थित पंढरपुरी चहाचे मालक ओनर्स पवार साहेब यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय। खूप चांगले निकटवर्ती त्यांचे या ठिकाणी संबंध खूप चांगले आहेत। प्रवीणदादा पाटील म्हटलं तर सदैव क्रिकेट क्षेत्रामध्ये मोठं नाव आपण पाहतोय आणि आज राजकीय क्षेत्रामध्ये नाळ जोडत असताना क्रिकेटची नाळ आपली किती मोठी आहे हे त्यांनी दाखवून दिलंय आणि क्रिकेट राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामधले मोठमोठे व्यक्तिमत्व आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतात। धन्यवाद मान्यवरांचा। टीम का स्कोर यहाँ पर 37 जीत के लिए 20 रन की आवश्यकता। क्या धुआंधार पारी के लिए मैदान के ऊपर योगेश मोरबेकर ने, ऐसा लगे कि सुमित ढोंगरे मैदान पर खेले पारगांव का, उस अंदाज में बल्लेबाज की उन्होंने 8 गेंदों में 27 रन बने, 3 छक्के लगाए और 2 चौके भी लगाए। धुआंधार पारी के लिए और मुकाबले को खुला के यहाँ पर शानदार बल्लेबाजी। मजा आएगा मुकाबले में दोस्तों, कहीं भी मत जाना, देखते रहना। यह ग्रैंड फिनाले का मुकाबला रायगढ़ की सरजमीन के ऊपर, खारगढ़ के सरजमीन के ऊपर, खारगढ़ प्रीमियर लीग का यह शानदार समापन। मजा आ रहा है मुकाबले में। दौर का कैसे समाप्त हुआ, टीम का स्कोर है 37 रन। जीत के लिए समीकरण बनेगा 18 गेंदे और बच्ची भी 18 गेंदों में महज 20 रन की आवश्यकता। क्या इस तो आइए हमारे इस बीच हम सबके लाडले चेते हमारे परेश दादा ठाकुर, इनका मंच के ऊपर आगमन हो चुका है। तो परेश दादा ठाकुर, स्वागत है आपका। आप आए, बाहर आए, नौजवानों को यहाँ पर उनसे काफी प्रेरणा मिलती है। हमारे सबके लाडले चेते परेश जी ठाकुर साहब इस मंच के ऊपर आए, स्वागत है आपका। इस खारगढ़ के सुंदर इस मैदान के ऊपर और इस क्रीड़ा नगरी में हम आपका तहे दिल से स्वागत करते हैं। स्वागत है आपका। युवाओं को पीढ़ी यहाँ पर युवा का जिन्हें प्रेरणा स्थान कहा जाता है, हमारे सबके लाडले चेते परेश ठाकुर, स्वागत है आपका साहब इस मंच के ऊपर। इस खारगढ़ प्रीमियर लीग में हम आपका स्वागत करते हैं। लौट चलेंगे फिर एक बार क्रिकेट की दुनिया में। टीम का स्कोर आग लगातार बढ़ता हुआ 38 के ऊपर टीम का स्कोर जाकर पहुंचता हुआ और जीत के लिए 57 का लक्ष्य, मैच 19 रन की आवश्यकता। अब आएगा खेल का असली मजा। धीरे धीरे लंबाई या परछाई लंबी हो रही है, यानी कि सूरज हमसे विदाई ले रहा है धीरे धीरे, यानी कि मैदान के ऊपर यह घनघोर अंधेरा छाएगा मैदान के ऊपर। लेकिन उससे पहले मुकाबले को हम फिनिश करेंगे। नेट नंबर 3 पर सर्वेश ठाकुर, पिछले मुकाबले के हीरो। क्या जबरदस्त बल्लेबाज की थी इस बल्लेबाज ने। 18 रन की धुआंधार पारी खेली थी, 25 रन की धुआंधार पारी खेली थी वही बल्लेबाज। चेंज ऑफ पेस, लेकिन गेंद को खेला ब्लाइंड के जरिए, गेंद अंपायर को हाई करके निकल चुके हैं। बैक में खिलाड़ी वहां पर मौजूद, शानदार थ्रो। एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा यहाँ पर, एक से यहाँ पर रनों की रफ्तार बढ़ेगी। लेकिन तारीफ करना चाहूंगा बल्लेबाज योगेश मोरबेकर की, क्या पारी खेली उन्होंने, धुआंधार पारी खेली। ऐसा लगा कि मैदान के ऊपर योगेश नहीं बल्कि सुमित डोंगरे खेल रहा मैदान के ऊपर, उसी तरह पारी खेली मैदान के ऊपर। टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ 30 ओवर प्रगति पर और टीम का स्कोर पहुंचता हुआ 39 पर। 39 जीत के लिए 57 का लक्ष्य। कौन बनेगा चैंपियन। गेंदबाज प्रसाद कदम, गेंदबाज की प्रशांत कदम, डाउन द टैग, व्हाट अ शॉट, लवली शॉट पर, गेंद सीमा पार, सीधा 6 रन। संदीप स्पोर्ट 1616 आरसी से हमारे रंजीत की ये टीम मैदान के ऊपर धुआंधार प्रदर्शन करती हुई। आप जीत के लिए कुछ कम रनों की आवश्यकता है, यानी कि जीत के लिए महज 12 रनों की आवश्यकता है। चैंपियन बनने के लिए 12 कदम बस आपको आगे बढ़ना मैदान के ऊपर। क्या शॉट था, नजाकत भरा शॉट था, आंखों को भाने वाला, दिल को लुभाने वाला शानदार शॉट था मैदान के ऊपर। डाउन द ट्रैक है बल्लेबाज, डाउन द ट्रैक है, हाई बैकली, ट्रिमेंडस पार, वंडरफुल टाइमिंग एंड व्हाट अ फैबुलस शॉट फ्रॉम द बैट्समैन। दैट्स अ ह्यूज ऐसे जीत के लिए आसान सा लक्ष्य मैदान पर। आपकी बार फिर एक बार बढ़िया शॉट, लेकिन इस बार खिलाड़ी मौजूद, एक ही रन यहां से मिल सकता है। थ्रो भी अच्छा था, बैकअप भी अच्छा था, विकेट कीपर की गैदरिंग भी अच्छी थी और यहां से मिलेगा एक ही रन। सेंसिबल क्रिकेट, बड़ा शॉट लगाने के बाद साको रिटेट किया और टीम का स्कोर कांचन में बताते हुए 46 पर पहुंचता हुआ 57 का लक्ष्य। तीसरा और प्रगति पर बड़ा आसान मुकाबला किया पर और जीत के लिए महज 11 रन की दूरी।
क्या प्रशांत कदम इन बल्लेबाज को रुका पाएंगे? लेकिन इस वक्त तो नामुमकिन है। बंटी का बल्ला आगू कर रहा है और साथ साथ सर्वेश ठाकुर साथ बाती हुए चेंज ऑफ पेस। व्हाट्स गोइंग ऑन? क्या क्रिकेट मैदान के ऊपर कितने पीछे आए बल्लेबाज, यहाँ पर क्रीज का इस्तेमाल किया, मानो गेंद को नहीं बल्कि विकेट कीपर को मार रहे, ऐसा लगा मैदान के ऊपर। लेकिन रन जरूर मिलेगा दोस्तों, यह क्रिकेट है, क्रिकेट में कुछ भी मुमकिन है मैदान के ऊपर। हमारे परेश दादा ठाकुर भी आ चुके हैं, स्वागत है। हमारे युवा के प्रेरणा स्थान जिन्हें कहा जाता है, युवा के लिए काफी काम करते हो और अपने समाज के लिए भी काफी काम करते हैं, यानी कि उनकी पूरी पीढ़ी यहाँ पर राजनीति की सियासत करते हुए। स्वागत है आपका भी साहब, इस मंच के ऊपर हम आपका भी स्वागत करते हैं। Lovely shot, just flick from the race into the crowd. That's a six. That's a six. What a shot from Bunty Joshi. क्या बात है, क्या बात है डीजे, महफिल ही बदल दिया आपने। जीत के लिए 12 गेंदे 4 रन की आवश्यकता। जबरदस्त बल्लेबाजी योगेश मोरबे के आउट होने के बाद रनों का सिलसिला लगा कि थम जाएगा, लेकिन उस सिलसिला बरकरार रखा मैदान के ऊपर। बंटी जोशी की धुआंधार पारी मैदान पर और जीत के लिए 12 गेंदे 4 रन की आवश्यकता। मुकाबला जीतने के बाद आप मैदान के अंदर जा सकते हैं, अंतिम मुकाबला है, वहां पर आप जल्लोश कर सकते हैं, लेकिन संभाल कर करना। जीत के लिए 12 गेंदे 4 रन की आवश्यकता। मजा आया मुकाबले में। खारघर प्रीमियर लीग का समापन हमारे सबके लाडले चाहते युवा नेतृत्व हमारे प्रवीण शेठ पाटील के माध्यम से चलती हुई ये शानदार प्रतियोगिता। पीटीसी लाइव हमारे सभी स्कोरर, सभी अंपायर, सभी दर्शक और सभी आयोजक करता सभी का हम शुक्रिया अदा कर देंगे। काफी शानदार साथ दिया इस प्रतियोगिता में हमारा पिछले 4 दिनों से। 12 गेंदे 4 रन की आवश्यकता। रिवर्स के जरिए पर गुस्ताखी की क्योंकि बल्लेबाज के पास समय है और काफी एरिया खाली है। कवर और पॉइंट के कवर के ऊपर से पूरा एरिया खाली, एक्स्ट्रा कवर भी खाली है और इसीलिए जुर्रत की थी बल्लेबाज ने, लेकिन नाकाम रहे। 11 गेंदे और जीत के लिए समीकरण बनेगा 4 रन की आवश्यकता। आसान सा मुकाबला, शानदार बल्लेबाजी। ओ लवली डिलीवरी, चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन किया, पर एक्स्ट्रा बाउंस को रखा और बहुत ही शानदार गेंदबाजी। सटीक लाइन को बरकरार किया, दिशा को बरकरार किया, अनुशासित गेंदबाजी की और बल्लेबाज को चकमा दिया। 10 गेंदे आप 4 रन की आवश्यकता। 4 गेंदे 10 होता तो मजा आता, लेकिन समीकरण उल्टा है। 10 गेंदे 4 रन की आवश्यकता। आपकी बार एक और डार्ट गेंद की समाप्ति। पहले गेंद पर गुस्ताखी की थी यहाँ पर रिवर्स खेलने की, उसके बाद बंटी जोशी समझाते हुए इस समय सर्वेश ठाकुर को, क्योंकि सर्वेश ठाकुर नए बल्लेबाज है और अपकमिंग स्टार है, लेकिन बंटी ने कई घाट का पानी पिया है और उसी अनुभव के आधार के ऊपर उनको समझाते हुए जीत के समीकरण बनेगा 9 गेंदे और 4 रन की आवश्यकता। कट कर दिया बैकवर्ड पर, यही कहा था बंटी ने कि सिंगल निकाल और मुझे स्ट्राइक दे, मैं इस मुकाबले को फिनिश करूंगा। ये शायद कहा होगा और ये इंपैक्ट हमें नजर आया जब उनके बीच में बातचीत हुई। आप समीकरण बनेगा, बची हुई गेंदे 8 और समीकरण बनेगा 3 रन की आवश्यकता। क्या मुकाबला, क्या दर्शक, क्या प्रतियोगिता। कॉर्पोरेट लेवल टूर्नामेंट किस प्रकार ऑर्गेनाइज की जा सकती है, इसका जीता जागता उदाहरण हमारे प्रवीण शेठ के माध्यम से। शानदार प्रतियोगिता और शानदार समारोह भी होगा इस प्रतियोगिता का। फुल टॉस गेंद थी, दिशा दी गेंद को, गैप शॉट का सिलेक्शन, गेंद में और बन गए यहां से चैंपियन ऑफ द चैंपियन।